शिवसेनेला मुंबई महापालिकेच्या तोंडावर मोठा झटका बसला। लालबाग परळ परिसरातले प्रसिद्ध नगरसेवक नाना आंबोले भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। आंबोलेंनी मुंबई महापालिकेच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले। गेली 2 टर्म नाना आंबोले नगरसेवक म्हणून काम करतायत। बेस्ट समितीच्या अध्यक्षपदावरून हटवल्यापासून आंबोले नाराज होते आणि तेव्हापासून त्यांना कुठलंही पद देण्यात आलेलं नव्हतं। शिवसेना वॉर्ड क्रमांक 178 वडाळा युवा सेनेचे अमेय घोले यांच्या उमेदवारीला स्थानिक शिवसेनेचा विरोध आहे। शाखेला टाळं ठोकून शिवसैनिक रस्त्यावर उतरले। शिवसैनिकांनी या उमेदवारी विरोधात घोषणाबाजी करत निदर्शनं देखील केली। शिवसेनेतील अंतर्गत नाराजीचं लोण आता वडाळ्यातून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरपर्यंत पोहोचलेला आहे। वडाळा पाठोपाठ हिंदमाता परिसरातील शाखेला शिवसैनिकांनी टाळं ठोकले। इथल्या प्रभाग क्रमांक 200 मधून उर्मिला पांझा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। पांझा यांच्या उमेदवारी संबंध नसल्याचा आरोप स्थानिक शिवसैनिकांनी केला आहे। शिवसेनेकडून काल रात्री मुंबईतल्या विभाग प्रमुखांकडे एबी फॉर्म सुपूर्द केले। वाद नसलेल्या जागांवरचे उमेदवारी अर्ज आज भरले जाणार होते। माजी महापौर शुभा राऊळ यांनी एबी फॉर्म घेतलेला नाही। निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे, पण खरं कारण विनोद घोसाळकर आणि त्यांच्या मुलाशी झालेल्या वादाचंच असल्याचं बोललं जात आहे। तिकडे वॉर्ड क्रमांक 1 मधून अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकरांना सेनेचं तिकीट मिळाले। सेनेच्या शीतल म्हात्रे आणि शुभा राऊळ यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार अभिषेक घोसाळकरांनी केली होती। त्यानंतर घोसाळकरांना पक्षातून काढण्यात आलं, पण लगेचच त्यांना परतही घेण्यात आलं। त्यामुळे नाराज राऊळ यांनी तिकीट नाकारल्याची चर्चा आहे। मात्र झी24 तासशी फोनवरून बोलताना माजी महापौर शुभा राऊळ यांनी नाराज नसल्याचं सांगितलं, तर माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा फॉर्म वादामुळे अडकला आहे। भाजपनं मुंबईत 72 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे, पण त्यात बहुधा पक्षाच्या परंपरेचा विसर पडलाय। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर राज पुरोहितांचं पुत्र अवकाश पुरोहित, किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या, आशिष शेलारांचे भाऊ विनोद शेलार यांना तिकीट मिळालं। काही ठिकाणी इतर पक्षांचे उमेदवार बघून भाजप शेवटच्या क्षणी उमेदवार देणार आहे। थोडक्यात काही दिवसांपूर्वी आक्रमक असलेलं भाजप आता उमेदवार अर्ज भरण्याच्या वेळी काहीसे बॅकफूटवर गेल्याचं समजतंय। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस असतानाही नाशिकमध्ये भाजप उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही। याच पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांची यादी जाहीर करणार नाही। उमेदवारांना थेट एबी फॉर्मचं वाटप करण्यात येणार आहे। विजयाची शक्यता गृहीत धरूनच भाजपकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात येणार आहे। पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हा निर्णय घेतलाय। तसंच अनेक दिग्गज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यताही वर्तवली जाते। उद्या शेवटची तारीख आहे एबी फॉर्म द्यायची, शेवटची फॉर्म भरायची तारीख आहे आणि त्या दिवशीच तिकीट दिलं जातं, म्हणजे एबी फॉर्मही त्या ठिकाणी दिला जातो। आणि म्हणून उद्याच आम्ही त्या ठिकाणी सगळी ही यादी जाहीर करणार। यादी जाहीर करण्यापेक्षा आम्ही डायरेक्ट आता एबी फॉर्मच उमेदवाराला त्या ठिकाणी देणार आहोत। आणि खरं आहे की भारतीय जनता पक्षाकडे तिकीट मागण्याची संख्या नाशिक शहरात सगळ्यात मोठी आहे, सगळ्यात जास्त आहे। आणि म्हणून सगळे एक तोलामोलाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत। काही नवीन आलेले सगळे इतर पक्षातून आलेले नगरसेवक आहेत, असे मोठे कार्यकर्ते आहेत। आणि म्हणून सगळा तिढा सोडवण्यासाठी आम्ही निर्णय केलेला आहे की उद्या सर्व समावेशक अशी आमची यादी राहील। नागपूरमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास 3 तास बैठक चालली। मात्र त्यानंतरही उमेदवारी यादीचा घोळ संपलेला नाही। त्यामुळे रात्री 8 वाजता पुन्हा एकदा बैठक होणार आहे आणि त्यानंतरच चित्र स्पष्ट होऊ शकेल असं मानलं जात आहे। दुपारी झालेल्या बैठकीत 100 नावांवरती शिक्कामोर्तब करण्यात आलं। मात्र उमेदवारांची यादी जाहीर होणार नसल्याचं बोललं जात आहे। बंडखोरी टाळण्यासाठी एबी फॉर्मही दिले जाणार असल्याची माहिती मिळते। त्यांनी पहिले कार्यकर्त्यांचं मत जाणून घेण्यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून 10-10, 15-15 प्रमुख कार्यकर्ते बोलावले। त्यांच्याशी त्यांची चर्चा सुरू आहे। आम्हाला पुन्हा पार्लमेंटरी बोर्डच्या सदस्यांना 8 वाजता बोलावलेलं आहे। आम्ही 7 वाजता नंतर येऊ आणि मग त्याचा जो निर्णय होईल तो निर्णय नितीनजी आम्हाला चर्चा करून जे ठरवतील त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ। भारतीय जनता पार्टी एक परिवार म्हणून, पक्ष म्हणून काम करते। मला विश्वास आहे की कुठलाही उमेदवार नितीनजी आणि देवेंद्रजी असताना आणि आम्ही सगळे त्यांच्याशी समन्वयात असताना बंडखोरी कुठे होणार नाही याची आम्हाला विश्वास आहे। सकाळी 10:30-11 पासून आम्ही सगळे लोक बसलो आणि जवळपास पूर्ण नावांवर एकदा चिंतन झालं। मला असं वाटतं रात्री 11, 11:30, 12 नंतर ती नावांना अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू होईल
आणि पहाटेपर्यंत ही यादी येईल. जाहीर कशी होणार यादी? जाहीर आम्ही प्रेसला पाठवू, यादी पाठवू. फॉर्म भरणार डायरेक्ट एबी फॉर्म भरणार अशी माहिती आहे. नाही, आम्ही प्रेसलाही देऊ यादी आणि त्यांना एबी फॉर्म पण देऊ, कारण उद्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे कोणाचं नुकसान होऊ नये याची पण काळजी घ्यावी लागेल. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त काही तास शिल्लक आहे, तरीही काँग्रेसतर्फे अजूनही उमेदवार यादी जाहीर झालेली नाही. एवढंच नाही तर महाल परिसरातल्या देवडिया काँग्रेस भवन या काँग्रेस मुख्यालयात शुकशुकाट पसरलाय. कार्यालयाला चक्क कुलूप लावण्यात आलंय. पक्षातली अंतर्गत गटबाजी आणि बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांना शेवटच्या क्षणी एबी फॉर्म देण्यात येणार आहेत. महानगरपालिका निवडणुकीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी केवळ एकच दिवसाचा कालावधी शिल्लक असल्यानं ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची एकच लगबग दिसून येते. निवडणुकीत पहिल्यांदाच ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानं उमेदवारांची दमछाक होत आहे. इंटरनेट सायबर कॅफेमधून उमेदवार हा ऑनलाईन अर्ज भरतायत. शुक्रवारी दुपारी 2 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाची ही लिंक सुरू राहणार आहे. उमेदवारांना दिलेली माहिती आणि कागदपत्रांच्या आधारे एक उमेदवारी अर्ज भरण्याकरता 20 ते 25 मिनिटांचा कालावधी लागतोय. ऑनलाईन अर्ज एकदा दाखल केल्यावर त्यात काही करेक्शन करायचं असल्यावरती तो होत नसल्याची समस्या देखील उद्भवते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या मुंबई काँग्रेसमधील गटबाजीला उधाण आलंय. काँग्रेस पक्षातील गुरुदास कामत आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम गटातील वाद आता उफाळून आलाय. मुंबई काँग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी काँग्रेस नेते भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्या अध्यक्षतेखाली जुहू इथल्या हॉटेलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक सुरू असतानाच कामत निरुपम समर्थक एकमेकांना भेटले. त्यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह शमताना दिसत नाहीये. काँग्रेसनं जाहीर केलेल्या पहिल्या यादीत काही बदल होणार आहेत. पहिल्या यादीतील काही नावांना काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडून स्थगिती देण्यात आली आहे. काही उमेदवारांच्या नावांवरून काँग्रेसमध्ये नाराजी असल्यानं ही स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी या वृत्ताचं खंडन करत यादीत कोणताही बदल केला नसल्याचं ट्विट केलंय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीरनामा प्रसिद्ध केला. पाणी, आरोग्य, वीज, बेस्ट प्रवास, रस्ते, कचरा, वायफाय संबंधी अनेक आश्वासनं या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. पुणे महापालिका निवडणुकीत आघाडीचा पेच अखेर सुटलाय. आज झालेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये आघाडीबाबत सकारात्मक चर्चा झाली. ज्या जागांवर एकमत आहे तिथे आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे. ज्या जागांवर वाद आहे तिथे दोन्ही पक्ष मैत्रीपूर्ण लढत देतील असंही ते म्हणाले. अमरावती पदवीधर मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठाच पणाला लागली आहे. कारण मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक, अतिशय खास राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील हे इथे भाजपचे उमेदवार म्हणून आहेत. डॉक्टर रणजित पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच अमरावतीत आले होते. त्यावरून त्यांनी ही निवडणूक किती गांभीर्यानं घेतली आहे हे आता लक्षात येत आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे संजय खोडके, आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे डॉक्टर दीपक धोटे असे एकूण 13 उमेदवार रिंगणात उतरले. निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ अशा 5 जिल्ह्यातील कार्यक्षेत्र असलेल्या या मतदारसंघात 280 मतदार केंद्र असणार आहेत. अमरावती विभागातील 2,10,491 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उद्या सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत हे मतदान पार पडेल. जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर कोकणात फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र ही सगळी प्रक्रिया किचकट आणि वेळकाढूपणाची असल्याचा आरोप गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. फॉर्म भरण्यासाठी तब्बल 7 ते 8 तास लागतात आणि फॉर्म डाउनलोड देखील वेळेत होत नाही. तसंच निवडणूक आयोगाची वेबसाईट देखील उघडत नसल्यामुळे अनेक अडचणी येतात. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती भास्कर जाधव यांनी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेमधल्या बंडखोरीला अखेर वाचा फुटली आहे. दापोली आणि मंडणगड तालुका प्रमुख आणि उपविभाग
प्रमुखासह कार्यकारिणीनं राजीनामे दिलेत। गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या समर्थनार्थ सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सादर केलेत। केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि कॅबिनेट मंत्री रामदास कदम यांच्या कार्यपद्धतीवर तोफ डागून त्यांनी कालच आपली नाराजी व्यक्त केली होती। गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पाडणाऱ्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची तिकीटं मिळाल्याचा दावा दळवी यांनी केलाय। येत्या 2 दिवसात ते आपली भूमिका जाहीर करतील। रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे। काल पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता, मात्र आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। महाडमध्ये आज शिवसेनेच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले। यावेळी आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली सेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। उद्या विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि त्यानंतरच उमेदवारी अर्ज भरण्याला खऱ्या अर्थानं वेग येईल। यावेळी शेकाप, राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत जिल्ह्यात पाहायला मिळते। नरेंद्र आणि देवेंद्र सरकारवर लक्ष करत राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी नाशिकमध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये जाहीर सभा घेत त्यांनी युतीच्या कारभारावर तुफान हल्ला चढवला। शेतकऱ्यांचा जिल्हा असल्यानं त्याचा फायदा राष्ट्रवादीला ग्रामीण भागात मिळू शकेल हे पाहून राष्ट्रवादीनं त्र्यंबकपासून सुरुवात केली आहे। 17 कोटी 74 लाख रुपयांची पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरा, अन्यथा कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा कोणत्याही क्षणी खंडित करू अशी नोटीस पाटबंधारे विभागानं कोल्हापूर महानगरपालिकेला बजावली आहे। कोल्हापूर पाटबंधारा विभागाच्या उत्तर विभाग कार्यालयाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ही नोटीस बजावली आहे। इंदापूर शहराच्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीनं बुधवारपासून शहरातील रस्त्यावरच्या पथदिव्यांचा आणि शहराला उजनी धरण आणि तरंगवाडी तलावावरील पिण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत पंपांचा वीज पुरवठा खंडित केला आहे। पाणी पुरवठा अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे पाणी पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आलाय, त्यामुळे शहरातील लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। दरम्यान या संदर्भात बारामती येथील वीज वितरण विभागाची बोलणी सुरू असून लवकरच हा विद्युत पुरवठा सुरू होईल असा विश्वास मुख्याधिकारी नानासाहेब कामथे यांनी व्यक्त केला आहे। नगरपालिकेनं 5 कोटींचं वीज बिल थकवल्यामुळेच वितरण कंपनीकडून ही कारवाई करण्यात आली आहे। मराठवाड्यामध्ये 3 तारखेला शिक्षक मतदारसंघासाठी मतदान होणार आहे। शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष या निवडणुकीत आमने सामने आहेत। भाजपकडून सतीश पत्की यांना उमेदवारी मिळाली आहे, तर शिवसेनेनं गोविंद काळे यांना उमेदवारी दिली आहे। ही जागा गेल्या 2 टर्म पासून काँग्रेसच्या विक्रम काळे यांच्याकडे आहे, त्यामुळे ही जागा जिंकण्यासाठी भाजपनं पूर्ण ताकद पणाला लावली आहे। हिंगोलीमध्ये इयत्ता 3रीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडे देशी कट्टा आढळल्यामुळे खळबळ माजली आहे। खेळण्यातली बंदूक म्हणून ह्या मुलीनं देशी कट्टा शाळेत नेला होता। विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलमध्ये ही घटना घडली। ह्या देशी कट्ट्यासोबत 9 काडतुसही होती आणि हा देशी कट्टा तातडीने जप्त करण्यात आला असून मुलीच्या वडिलांवर अवैधरित्या शस्त्र वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। सय्यद मुस्ताक सय्यद आजमा यांना हिंगोली पोलिसांकडून अटकही करण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील शिवनी जंगल परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात अखेर वन विभागाला यश आलंय। शिवनीत शिकार केलेल्या एका बैलावर ताव मारताना वन विभाग पथकानं तिला बेशुद्ध करत पिंजराबंद केलं। सुमारे 3 ते 4 वर्ष वयाच्या या वाघिणीनं गेल्या 20 दिवसात या परिसरात लोकांवरती हल्ले करून 3 महिलांना ठार केलं होतं, तर 2 महिलांना गंभीर जखमी केलं। या वाघिणीमुळे सामान्य लोकांमध्ये मोठी दहशत पसरली होती, त्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वाघिणीला तातडीनं जेरबंद करण्याची आणि ठार मारण्याचे निर्देश दिले होते। कागल तालुक्यातल्या डोंगराळ भागात गर्भलिंग निदानाचा गोरखधंदा उघडकीस आलाय। याचा मुख्य सूत्रधार पिंटू रोडे फरार झालाय, पण त्याला मदत करणाऱ्या एका महिलेला आणि गर्भलिंग निदान करून घ्यायला आलेल्या जोडप्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरीजवळ अतिक्रमण तात्काळ हटवा, अन्यथा तिथल्या वन अधिकाऱ्यांना कायमचं वनात पाठवू असा इशारा मुंबई उच्च न्यायालयानं दिलाय। अफजल खानच्या कबरीजवळ अतिक्रमण हटवावं अशी मागणी करणारी जनहित याचिका मिलिंद एकबोटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती।
या याचिकेची दखल घेत न्यायालयानं तिथली अतिक्रमणं हटवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत। या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने एकबोटे यांनी प्रशासनाविरोधात न्यायालयाच्या अवमानतेची याचिकाही दाखल केली होती। आदेश देऊनही वन अधिकारी कारवाई करत नसतील तर त्यांना तुरुंगात शिक्षा भोगायला पाठवा किंवा त्यांना कायमचं वनातच ठेवायला हवं। जे अधिकारी कारवाई करत नाहीत त्यांची नावं न्यायालयात सादर करा, आम्ही योग्य ते आदेश देऊ असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे। वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासात ग्राहक मंचानं पहिल्यांदा धुळ्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला निष्काळजीपणे शस्त्रक्रिया केल्याप्रकरणी 2,15,000चा दंड ठोठावलाय। 70 वर्षीय तुळशीराम पाटील यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करताना त्यांना एक डोळा कायमचा गमवावा लागला होता। दंडाची रक्कम 30 दिवसांच्या आत न भरल्यास व्याजासह ही रक्कम पीडित पाटील यांना द्यावी लागणार आहे। 50,000च्या लाच घेतल्याप्रकरणी गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल झालेले जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रोंदळ यांच्या निलंबनाबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे, तर कर्मचारी संजय बोरसे यांच्यावर येत्या 2 दिवसात निलंबनाची कारवाई होणार आहे। धुळे जिल्हा परिषद प्रशासनातर्फे ही माहिती देण्यात आली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण येथे दारू भट्ट्यात उद्ध्वस्त करून दोघांना अटक करण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे। चिपळूण तालुक्यातील रावळगाव इथे चालू असलेल्या गावठी दारूच्या भट्टीवर ही कारवाई करण्यात आली। याच दरम्यान दारूसाठी लागणारा गावठी गूळ देखील जप्त करण्यात आलाय, तसंच दारूसाठी लागणारं रसायन देखील नष्ट करण्यात आलंय। तब्बल 5,31,000च्या मुद्देमालासह ही दारू जप्त करण्यात आली आहे। 2 जणांना या संदर्भात अटक करण्यात आली असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका निर्भीड आणि शांततेत पार पडाव्यात यासाठी अवैध दारू विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे। मीरा रोडमध्ये रिक्षा चालकांनी आज सकाळपासून अचानक रिक्षा बंद करून ठिय्या आंदोलन पुकारलं होतं। यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती। काल रात्री मीरा रोडमध्ये 3 ते 4 रिक्षा चालकांना एका बार मालकानं मारहाण केली होती आणि या मारहाणीत रिक्षा चालक गंभीर जखमी झाले होते। जखमी रिक्षा चालकांवरती मुंबईच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून एका रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर आहे। या विरोधात संतापलेल्या रिक्षा चालकांनी सकाळपासून रिक्षा बंद पुकारला होता। लवकरात लवकर मारहाण करणाऱ्याला अटक करून शिक्षा करावी अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे। कल्याणमध्ये एका मजुराला विजेचा धक्का लागल्यामुळे जबर जखमी झालेला आहे। त्याच्यावरती खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून प्रकृती त्याची चिंताजनक असल्याचं समजतंय। दुर्घटनेच्या वेळी इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं आणि या इमारतीच्या अगदी जवळ महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर आहे। दुरुस्तीवेळी मजुराचा ट्रान्सफॉर्मरशी संपर्क आला आणि शॉक लागला। कल्याणच्या काळा तलाव परिसरात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला अनिल सिन्हा यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वाचवलं। मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या अनिल सिन्हा यांना तलावात उडी मारून आत्महत्या करणारा व्यक्ती दिसला आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तलावात उडी मारून त्याचे प्राण वाचवले। हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।